तर मुलांना वर्गात पहिला नंबर आलेला आहे बाब्याचा. 100 पैकी 100 मार्क. तू कुठे बोंबलत फिरतेस? उद्या पेपर आहे माहित आहे ना? माहिती की रे, मला पण पेपराचं टेन्शन आलं. टेन्शन मध्ये माझा अभ्यास पण होईना झाला. माझी पण लागा किती बोंब आहे. तू लोकांना डोक्यात त्याला वाचते. कुठलं वाचतंय? लपटा की दुनिया में भी अगर ले बेटा प्यार ना किया तो क्या किया ले बेटा. माझ्या तर डोक्याची वाचत्या. कुठलं रे गाणं? मला आवडतं तोच एक हिरो. बाकी तुझे समोर आखे जिरो ना बनवीन तुरच मी हिरो. हल्लू हल्लू नाच ए, नाच पोरी धावून टॉली नाच नाही पोरानो. इकडे या. ए खोंडानू, शाळेत काय गॅदरिंग आहे नाचू तुझा? नाही, मग एवढं का नाचू तुझा? शाळेत मुली गेली काय? आमचं एवढं नशीब आहे वय. अरे मग एवढं का नाचू तुझा? अरे बंटी जाऊ दे, आमचं वार्षिक पेपर आहे ते. पेपरचं टेन्शन आले. अरे टेन्शन कर, मार बोली खा. पेपर मिटती बोली. अरे अजून बारके पोरागात पेपर नोटच्या गोळ्या खातेस वय. मग काय गुटखा कोणत्या का मरू आहे काय पाण्या? बोल तुझं काय प्रॉब्लेम आहे? अरे पुस्तक वाचून अभ्यास होईना झालाय. जेव्हा तुम्ही पुस्तक वाचून अभ्यास होत नाही तेव्हा पुस्तक फाडून अभ्यास करायचा. आधी सर पुस्तक म्हणा शिक. हे जीभ माझी कधी वळती रे. कुठं वयत्या? वळ तिकडे वळत्या. घ्या बस तू पुस्तक फाडून अभ्यास कर. टेन्शन राहत ना. अरे काय बा सांगतोय, पुस्तक फाडल्यावर माझे आई बाप पडतील. ए बुरट्या, सगळं पुस्तक फाडायचं नाही, फक्त पान फाडायचं आपल्याला. म्हणजे अरे कुठल्या विषयाचा तुझा पेपर आहे ना, ते पुस्तक घ्यायचं आणि त्यात प्रश्न कुठला आहे तुला तेच पान फाडायचं आणि खिशात घालून जायचं. ए आमचं टर्पल सर लय डेंजर आहे. टर्पल सरापाशी कॉपी पे काय चालत नाहीत. अरे हळू लपून करायच्या असत्या, तेव्हा मास्तरचं लक्ष नसतं ना तेव्हा करायच्या असत्या. ए ना बा, मास्तरला गावल्या मास्तर लय मारल. अभ्यास करायला. ए चल रे. अरे कॉपी करायला डेअरिंग लागते, डेअरिंग. हे बुरग्यांचं काम नव्हे. तू किती बसायचं आता? 10वी नापास आहे. तुला काय कॉपी करून पास व्हायला येत नव्हतं का तुम्ही बोगत होतास? काय तुमच्या अभ्यास झालाय का तुझा? कुठला काय तुझा झालाय काय? माझा तर कुठं झालाय, मी तुमच्या भरशा बसली. आता अवघड झालंय की. काय करतेस? जेव्हा अभ्यास केला नसतोय आणि पास व्हायचं असतंय त्यावेळेला कॉपी करायलाच लागत्या. आईला चांगलाच पेटलायस की. हिदय नको माझ्या ठेवतो इकडे. बर झालं की जाऊ दे. तर पहिल्या दुर्बिणीवरनं लक्ष देतोय का? त्याच्या दुर्बिणीला टिंगमच लावतो. तर मुलांना आज तुमची वार्षिक परीक्षा आहे. कोणाकडे काय कागद असतील तर आत्ताच पुढे आणून ठेवा. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? अरे इकडे या. काय हो सर? हे काय केलंस? सर तुम्हीच म्हणा कुणाकडे कागद असल्या पुढे आणून ठेवा म्हणून इकडे तिकडे कागद गोळा करून आणून ठेवलीत की. अरे गचपान ढवळ्या, तुला तिकडची कागद काय कचरा गोळा करायला लावलाय? कॉप्या चिठ्ठ्या कोणाकडे असल्या तर त्या पुढे आणून ठेवायला लावल्या. चल जा. आताच सांगते, कोणाकडे कॉपी असली तर पुढे आणून ठेवा. याचा अर्थ कुणाकडे काही नाही, सगळ्यांनी अभ्यास केलाय. चांगली गोष्ट आहे. ओ सर बाद झालं, द्या पेपर. आता टाइम झाला पेपरचा. हा येत आयला तुला लयच काय झाले वाटत, जास्त अभ्यास केलाय. हे पेपर शाळेचा ड्रेस घालून येत नाही रे. सर 10 वाजता उठल्या पेपर आहे ते काला पारूस आली. याला चांगलीच प्रगती आहे तुझी. इधर पेपर, इधर इधर इधर. आणि व्यवस्थित शांततेत सोडवायचा पेपर. काय कुसबुळ झाली नाही पाहिजे. ए बाबा
अरे बाबा प्रश्न तर वाचू दे. अरे मला तुझ्या प्रश्नाचं उत्तर नव पेन दे पेन. अहो सर तुम्ही. अरे चुकणीच्या झालेच मी पेपरला खायचं बरं विसरलं नाहीस. हा सर माझा पप्पा रोज दारू पिऊन आईला मटण बनवायला आवडते तिथे आणि आईला रोज नारळ पुडून मसाला बनवायला लागायचा म्हणून आई घर सोडून गेली. अरे सोनिया बाळा रडू नको. तुला काय पाहिजे? पेन पाहिजे काय? घे पेन. तुला काय पाहिजे असेल ते मला सांगितलं मी दिलं तुला. रडू नको. सर सप्पई गंडी होते ही निजी मम्मीच्या मामाच्या गावात राहते ती आणि त्याचा पप्पा आठवड्यात नाही एकदा येतं त्याला खाया घेऊन. मला गंडवते सगळ्या. आणि इकडे पेन माझा. हा सर मी कशी आणली हो? हे कोणाकडनं तरी सर माझ्याकडे. तुम्हाला मागतो त्या की काय मिळणार नाही पेन. हे कोणाकडनं तरी माझ्याकडे. बाबा पेन दे की. अरे मी नाही देत. अरे मला 3 प्रश्नाची उत्तर माहिती आहेत ती दाखवतो की. हे थांब तुम्ही इधर ते दाखव की भाऊ. अरे भरच्या लिहू दे तरी आधी. अबे साले. चळबळ नको. शांतपणे येतंय तेवढंच लिहा. याला तुमच्या दुर्बिणीनंच लक्ष ठेवतो. थांबा. हा? सगळं पांढरा कसं काय दिसायला लागले? चिंगम कोण आहे रे? दुर्बिणीला कोणी चिंगम लावलंय? हो नाही सर आमच्यापैकी कोण चिंगम खायत नाही आम्ही नाही लावलेलं चिंगम. हो नाही नाही सर आम्ही नाही काय. माई चिंगम काय भूतान लावला काय दुर्बिणीला? होय सर ह्या झाडावर लावची नाही इतर रात्रीचे यायला भीतेच सगळे. भूतभीत काय नसते. हे तुमच्या पैकी कोणी तर लावला असणार आहे. पेपर होऊन दे मग बघतोय काय काकडे. दुर्बीण आवाज नको. ए बाब्या दाखवी अर्थ मला तर लिहून दे. बरोबर लिही झालं जाऊ. ये फंस गया सीएम. तू तो गया बेटे. आदर्श आणि इकडे पेपर बघू. अजूनपर्यंत नुसतं नावच लिहिलेस व्हय. वर बघून काय देवांची नावं आठवतच काय? प्रश्नाची उत्तर आठवलेलं नाटक अशी करतो की तसं सगळी उत्तर येते. अभ्यास करून यायला येत नव्हता व्हय. पेपर रिकामा ठेवलास तर गाडवा तुडवतो बघ. लिही काहीतरी पेपरात. रिकामा ठेवलास तर बघच. आईला सर काय बी लिहू म्हणते पेपरात. पेपर मोकळा ठेवू नका म्हणते मी. आईला पसायदानच लिहून टाकतो आता. आईला का अरे बाब्या जाऊ की. अरे बाबा गे बस की दादा. अरे भास का भंगेस मग गे बस. गद्दार करतोस काय? हो सर या बाब्याकडे कॉपी आहे बघा. काय कॉपी? मर आता बाबे उठ उठ. आणि इकडे कॉपी. हो नाही सर. नाही कुठे. आणि इकडे कॉपी करतेस. ठीक आहे कॉपी करतेस. ठीक आहे मी लेगा तुला चांगला विद्यार्थी समजत होतो पण तू हरामी निघला. सर आपल्या बाद निघलास बाद. मुलांनो शाळेत कॉपी करून भले तुम्ही आता पास उचला पण तुम्ही तुमच्या आई बापांना आणि स्वतःला फसवताय. अरे खऱ्या आयुष्यात अशा लय परीक्षा येणार आहेत. तिथं अशी कॉपी करून चालत नाही. तिथं कष्टानं मेहनतीनं यश मिळवायला लागतंय. कॉपी करून कॉपी आयला काय होतं लक्षात न गेलं. घेऊन आणलं होतं मी. हा कॉपी करून जिंकण्यापेक्षा प्रामाणिकपणे हरलेलं केव्हाही चांगलं. हो सर मग काय करताय कॉपीच करताय तुम्ही. मी कुठं कॉपी केली? हे भाषण लिहून आणलं होतं. तुमच्यापैकी कोणी कॉपी करताना गावलं की सांगणार होतो भाषण मी. सर काय काय असं ना कॉपी ती कॉपी बघताय का हाणार. मी काय पळायला लागली? मी तर सर आहे. थांबा तुमच्या आईला तर मला पैसा